नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीनाथ भगवान की आदिशक्ती मुक्ताबाई की जय रामकृष्ण हरी
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संगमाय बाप कृपावंत, कायनी पतित रीतिवार, कायनी पतित कीर्तिवान अवतार दया शरण अवतार दया कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान अवतार दया करण अवतार दया उधराया जन जड जीव, उधराया जन जड जीवा, जड जीव आ
जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठला विठ्ठला
स्कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम मानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलय सरस्वती नमोस्तुते यच्चावतन सकल शास्त्राणि घोषितं महामंगलंजायते संस्कृतास्थित सम्मते नाम रामायणाधि नमो नमः विठ्ठल विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू मी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोती रेखा त्या माझे नमन दंडवता राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेहीहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वालिदलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चादरावण कुंभकर्णादि हननम एतब्दि रामायणम रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी का अवतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत राजमाता ती जान माऊली जिच्या उदरी प्रसवले छत्रपती तया राजमाता जिजाऊची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित्र झालो आम्ही नमो भारत भूमी देह तुमच्याच कामी सिया राममय सब जग जाने करहु प्रणाम जो निजुग पानी जोडो निया कर चरणी ठेवी लेकर सांभाळा पुढे पोलिसांचा सर्वांनी बोल नको कुठे शांतता ठेवा जरा जाऊ दे बिचारा एक बॉटल घेऊन आला दुसऱ्या विठाला विठाला कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिदान करुणा वरुणा नायक भक्तवान चित्त स्वरूप श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता श्री राम भक्त हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाई गजानन महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय चोखोबाराय नामदेवराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जोग महाराज इकडे
आवाज नाही येणार थोडं असं तुमच्याकडे बस 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 काहीतरी वाढलेलंच आहे. सर्वत्र संत मंडळी आणि गावकरी सज्जन उपस्थिती माता भगिनी तथा आमच्या या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वत्र गावकरी मंडळी मृदंगाचार्य महाराज गायनाचार्य भालदार चौकदार विनीकरी पहारेकरी साऊंड सिस्टीमवाले नियोजन करणारी मंडळी आमची माऊली कथाकार माऊली बाहेर गावावरून आलेले कालकरी मालकरी जाणते पारमार्थिक श्रोते मंडळी सर्वांच्या समवेत उपस्थितीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग समर्थ सद्गुरू हिंदुहृदय सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आहे. संतांनी संतांचं वर्णन करणार आहे. वर्णन करणारे कोण आहे, वर्णन करतात कोणाचं, वर्णन कोणतं करतात. वर्णन करणारे तुकोबार आहे. वर्णन केलं संतांचं, जे केलं ते आजच्या अभंगात आहे. विठ्ठल आपले हे चिचखेड गाव चिचखेड आणि आपल्या या चिचखेड गावामध्ये सालाबाद क्रमाने सुरू असलेला संगीत श्रीराम कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आपल्या या गावामध्ये संपन्न होत आहे. साधू संतांची कृपा आशीर्वाद, सर्व तरुण मुला मुलींचं भाग्य, आपल्या आई वडिलांची पुण्याई, पूर्वजांची पुण्याई आशीर्वाद, साधू संतांची कृपा, भगवंताचा आशीर्वाद, हा कार्यक्रम सुंदर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये सुरू आहे. आणि याही वर्षी तेवढ्याच थाटात तेवढ्या सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. हे 35वे वर्ष आणि 35व्या वर्षीचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली असून परी माझ्या दैवा पारण कीर्तन प्रवचन ऐकता भगवंताची भक्ती करतात. मी खूप कमी राहतो. रोज मंदिरात जातात, देवाचं नाव घेतात, भगवंताची भक्ती करतात, कीर्तनात येतात, देवपूजा करतात, कथेत येतात, त्याचा हरिक देवाले वाटते. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली तर परी माझ्या दैवा पार नाही. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. जे देवाचं नाव घेतात, कीर्तन प्रवचन ऐकतात, भगवंताची भक्ती करतात, त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली देवा तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मग आज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी आलो, कशासाठी येऊन बसलो आपण, झोपले काय, कशाला आलो, कीर्तन ऐकायला आलो, बरोबर आहे की. मग आपल्या हरिक देवाला वाटते की नाही, वाटतेच महाराज. जे देवाचं नाव घेतात, कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, भागवतात जातात, कथेत येतात, रामायण कथेत येतात, त्याचा हरिक देवाला वाटते. मग आपण कीर्तन ऐकायसाठी आलो, आपल्याही हरिक देवाला वाटते. पण कीर्तनाचे नियम आहे, कीर्तनाचे नियम. हाताने काळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे, कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाला वाटते. टाइमपास म्हणून येणं वेगळं, महाराज पायासाठी येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. नातू झोपू देत नाही म्हणून येणं वेगळं, घरी तशी बी 12 वाजेला झोप येत नाही म्हणून येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. रोज पंगत आहे म्हणून येणं वेगळं, घरून हुसकून गेलं म्हणून येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. चांगलं असलं तर बसू नाही तर मागच्या मागे गायब होण्यासाठी येणं वेगळं, चांगली चप्पल दिसली तर गायब करण्यासाठी येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. लईन गेल्यावर अंधारात गायब होणं वेगळं, खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळे. नियम आहे कीर्तनाचे. मग कोण कशासाठी आलं ज्याचं त्यानं पाहू. नियम आहे कीर्तनाची, अशी ताकद आहे. हा 2 तास माणूस कीर्तनामध्ये स्वतःला विसरला म्हणजे तो स्वर्गातून वैकुंठातच आला, असा नियम. हाच स्वर्ग आहे, हाच वैकुंठ आहे. 2 तास कीर्तनात, वर काही नाही. वर काय आहे हे मी तुम्हाला सांगलं असतं, पण मी अजून गेलो नाही.
ज्या वक्ती मी वर जाईन त्या वक्ती तुम्ही मिस कॉल मारता, मग मी सांगेन मागे कसं यायचं. टेन्शनच घ्यायचं नाही. 2दा सांगायचं पाणी झालं पाहिजे, सांगणाऱ्याच्या बी ऐकणाऱ्याच्या बी. नाही तर आमचा चालला सांगायचा धंदा, तुमचा चालला ऐकायचा धंदा. आम्ही लागलो गाडी घ्यायला, तुम्ही लागले वावर इथे सुधारत ना कधी. दोघं नवरा बायको कीर्तन ऐकून घरी चालले, ते बाई त्या बोवाले म्हणे का काय आज कोणता बंगले घेतला महाराज. तो म्हणजे काही लक्षच नाही बोला. मी मागे बसत होतो म्हणे, तू सांग म्हणे कोणता घेतला. म्हणे काहून घेतला नाही काय, ह्याची दान दे का देवा तुझा विसर्जन व्हावा. तो बा म्हणे हाच घेतला म्हणे. बरोबर आहे. ती बाई म्हणे तुमचं माणसाचं काम असंच आहे म्हणे, या कानानं ऐकता या कानानं सोडून देता म्हणे. तो बा म्हणे तुमचं बायाचं बरं आहे बुवा, दोन्ही कानानं ऐकता तोंडानं सोडून देता. म्हणजे कोणी इकून ऐकते इकून सोडून देते, कोणी दोन्ही कानानं ऐकते तोंडानं सोडून देते. पण खरं ऐकेल तो जो इथं नेते. म्हणून कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं गेलं पाहिजे असा नियम आहे. आणि किती टेन्शन घेतलं आपण, केली चिंता पोरायसाठी, नातायसाठी, सुनबाईसाठी, घरादारासाठी. मागची तरी क्वालिटी कोणती चांगली आहे आपली. काय करायचं राहिलं आपण, म्हातारे माणसं सांगा, आयुष्यात काय केलं नाही आपण पोरायसाठी, काय केलं नाही. बरं करायचं शिल्लक ठेवलं काय, केलं काय, करायचं राहिलं काय, जे केलं त्यात आपलं काय. काय आहे आपलं, बंगला आपण न बांधला, झपेली शिवून पोऱ्या, आपला मुक्काम वाढ गेला. तुमच्याकडे कसं आहे, तसंच आहे. मग वाडगं पहिले बांधायला पाहिजे ना, त्यानं बंगला पहिले बांधला. आणि बंगला पुराने होत बुडा मेला. मग कोराने घराले नाव दिलं आबांची कृपा. आता आबाला वाडग्यातूनच उचलले लोकांनी. कृपा कशी काय, हे म्हणणं माझं नाही, मला देवाचं म्हणणं आहे. वृक्षाची पान हाली त्याची सत्ता, राहिली अहंता मग कृती. लाकडातल्या किड्याने जर देव जिवंत ठेवू शकते, पाण्यातल्या माशाने जर देव खाणं पिणं देऊ शकते, दगडातली मुंगी जर जिवंत आहे, तर मग आपण त्याचे भक्त आहे. आपली चिंता त्याला नशीन काय आहेच. फक्त जिसकी रोटी उसको पुकारे दिल में रखा आराम, आणि दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. म्हणून टेन्शनच घ्यायचं नाही, जे होईल ते होईल. आणि आपली हलकट चिंता आहे. आपली चिंता अशी आहे का कार्यक्रम चांगला झाला पाहिजे बुवा, आमचा नातू आळंदीला गेला पाहिजे, तो चांगला या बाबूसारखा महाराज होऊन गावात आला पाहिजे बुवा, आमच्या नातानं कथा केली पाहिजे बुवा, आमचा नातू कीर्तनकार झाला पाहिजे बुवा, आमच्या नातानं पकवाज वाजवला पाहिजे बुवा. हे चिंता आहे का आपली, आपली हलकट चिंता. आजी म्हणते मी गेल्यावर मग घराचं कसं व्हा, चिंता. मी गेल्यावर मग घराचं कसं व्हा, तू जाणं गरजेचं आहे. हे आपल्याला फक्त अहम झाला महाराज मी नसलो तर काय होईल, काहीच होत नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, चोकोबा आहे, नामदेव आहे, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, भोजने बाबा, सकाराम महाराज, जोग महाराज, बुद्धे बाबा, वक्ती बाबा, थोर संत गेले. त्याच्या वाचून काही राहिलं, उलट त्याची कीर्ती मागे राहिली. अखंड हरिनाम सप्ती होता, पुण्यतिथ्या होता, जयंत्या होता, समाधी सोहळा होते, नाथ षष्ठी होते, तुकाराम बीज होते, हनुमान जयंती होते, राम नवमी होते, कृष्ण अष्टमी होते, गजानन बाबाचा प्रगट दिन होते, महादेवाची शिव रात्री होते, संभाजी महाराजांची जयंती होते, शिवाजी महाराजांची जयंती होते. आपलं काय होते, आपली जयंती पुण्यतिथी नाही, पित्र. हे भात फेकती नवर, हे भात फेकती नवर. आणि वरून त्या कावल्यानं भात नाही खाल्ला की त्याला म्हणते खा ना आबा, काही इच्छा राहिली. मी जो कुठा मेला बी कावला होऊन आला, खा ना म्हणते आबा, काही इच्छा राहिली. त्याची काहीच इच्छा नाही, तुने वर बोलावलं. आपल्याला फक्त अहम झाला महाराज मी नसलो तर काय होईल, काहीच होत नाही. थोर संत गेले त्याची कीर्ती मागे. म्हणून कायानं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकले गेलं पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सगळे कायानं वाचेनं आणि मनानं ऐकसान असं मला वाटते. आता हे एवढे टाळकरी उभे आहे, इकडे पहिल्या वर्गापासून ते इकडे शेवटलो चोपदार लोक त्याचे चेहरे खुश. आणि तुमचे पा कोणी म्हणे त्याची वेळ का कपड्याच्या दुकानापुढे, ते कपड्याच्या दुकानापुढे नसता कपडे घालून असे उठी. मग त्याच्यानं आपल्यात काय फरक आहे. 2 तास अंगाचं पाणी झालं पाहिजे, सांगणाऱ्याच्या बी
ऐकणाऱ्याचे बी. मग कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं गेलं पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सगळे कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकसान असं मला वाटते. आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा जर माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजेन माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल या ठिकाणी आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्ती पारायण आमची माऊली ज्ञानोबाराय महाराज आमचे दिगीचे 7 दिवस कथा सांगतात. त्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण कथेचा लाभ घेत दिवसभर कथा सांगून महाराज इथं बसले. सोपं नाही महाराज दिवसभर बोलणं, कीर्तन करणं, टाळकरी इकडे चाल म्हणणं, मृदंग वाजवणं, 2 तास कीर्तनात चाल म्हणणं म्हणजे 3 दिवस जेवढी एनर्जी खलास होते शेतात तेवढी इथं 2 तासात जाते. ज्या व्यक्ती विद्यार्थी पक्वात शिकता आळंदीमध्ये दोन्ही पानं रक्तानं ओले होता, बोट फुटता, छाती कामातून जाते, त्या व्यक्ती इथून आवाज निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. पक्वाच सोपं आहे का ते? आणि हे लेकरं इकडे उभे राहिले. आई वडिलांची पुण्याई, कोणाची तरी कृपा, स्वतःचा प्रयत्न आणि प्रारब्ध असल्याशिवाय माणूस इकडे येऊ शकत नाही. हे सोपं नाही महाराज. याच्यापेक्षा लेकरं गावात असतील पण नाही राहत उभे. पण ज्याची पुण्याई आहे, आई वडिलांची पुण्याई आहे, प्रारब्ध आहे, तेच लेकरं उभे राहतात, तेच कथाकार होतात. महाराज आले या ठिकाणी, आमचे मित्र आहेत. तिथं गाव आहे महाराजांचं डिग्री, मलकापूरला राहतात. सुंदर कार्यक्रम महाराष्ट्रभर फिरत असतात. त्यांचं सुद्धा म्हणजे महाराष्ट्रभर नाव आहे, शिवचरित्रकार म्हणून सुंदर कथा सांगतात महाराज. 7 दिवस आपल्या गावामध्ये आनंदाची गोष्ट आहे. चला पुढे. विठ्ठल चला. वर्णन करणारे तुकोबार आहे. वर्णन करतात संतांचं, जे केलं ते अभंगात आहे. वर्णन जे करतात ते बी संतच आहे, ज्यांचं वर्णन केलं तेही संतच आहे, जे वर्णन केलं ते अभंगात आहे. पहिला शब्द संत आहे. जगामध्ये हिताचं सांगणारे 2 झाले, एक संत आणि दुसरे आईबाप. माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हे बापाला वाटलं, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे हे बापाला वाटलं, माझा मुलगा वकील प्राध्यापक झाला पाहिजे हे बापाला वाटलं. जगातल्या कोणी आईनं मुलाकडे धन दौलत मागितली नाही, जगातल्या कोणी आईनं मुलाकडे संपत्ती मागितली नाही. माझ्या लेकराने मला चांगला दागिना आणून दिला पाहिजे असं कधी कोणी आईले वाटत नाही. माझे लेकरं माझ्या डोळ्याच्या समोर सुखी राहिले पाहिजे हे आईला वाटलं, आणि या जगाचं चांगलं झालं पाहिजे हे संत सोडून तिसऱ्या कोणाला नाही वाटलं. वर्णन करणारे संतच आहे, ज्यांचं वर्णन केलं तेही संतच आहे, जे वर्णन केलं ते अभंगात आहे. पहिला शब्द संत आहे. मग संत म्हणावं कोणाला? वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या इतिहासात ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, तुकोबासारखं वैराग्य नाही, नाथबाबासारखी शांती नाही, नामदेवरायासारखी भक्ती नाही, गरुडासारखी भरारी नाही, गंधर्वासारखं गायन नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, रामासारखं आचरण नाही, रावणासारखी श्रीमंती नाही, बापा विना दया नाही, बहिणी विना मया नाही, आई विना प्रेम नाही, नर देहानंतर दुसरा देह नाही, हा गेल्यावर पुन्हा भेटत नाही, बसलेल्या लोकांमध्ये एक बी एकासारखा नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाला तोड संप्रदाय जन्माले आला नाही. संप्रदायाने खालीशी पण वारकऱ्यासारखा नाही. यारे यारे लहान थोर याची भरती नाही. खाऊन पिऊन या, हात पळल्यावर या, नाताना हाणल्यावर या, घरातून हुसकून गेल्यावर या, पण या खट नट यावे शुद्ध होऊन जावे. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं नाही. अन्नदान होतशीन वारकरी संप्रदाय, ज्ञानदान होतशीन वारकरी संप्रदाय, गाय वाचलीशीन वारकरी संप्रदाय, पाप करायला लोक भेटा वारकरी संप्रदाय, पुण्य लोक कमवता वारकरी संप्रदाय, आई वडिलांची सेवा करता वारकरी संप्रदाय, नवे नवे तर धर्म संस्कृती जिवंत ठेवणारा आणि एका भगव्या झेंड्याखाली 18 पगड जाती नाचवणारा वारकरी संप्रदाय. वारकऱ्यासारखा संप्रदाय नाही. पहिला मुद्दा संपला. वाजवणं असेल तर मोकळ्या मनानं वाजवा. हे असं असं भाषणासारखे टाळली पाहिजे आपल्याला. भाषणामध्ये लोक समाधानासाठी वाजवतात. भाऊले चांगलं वाटलं पाहिजे म्हणून. पण आधी वाजवणं असेल तर मनापासून वाजवा. आणि इकडे 2-3 जणांना वाजवणं काही काही त्याच्यापेक्षा वाजूच नको. वाजवणं असेल तर मोकळ्या मनानं, आवडलं तर वाजवा. आणि वाजवलंच पाहिजे असंही नाही. जा देवाचं नाव घेतलं का वाजवली, मी चांगलं सांगल्यावर वाजवलंच पाहिजे असं काही नाही, कारण मी काही पुन्हा येणार नाही. चला पुढे. पहिला मुद्दा संपला. वारकऱ्यासारखा संप्रदाय नाही. तो पण द्या थोडासा, मी खूप कमीच राहू दे.
वाद करण्यासारखा संप्रदाय नाही. दुसरा मुद्दा सुरू झाला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखी भूमी नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवत शिवपुराण सारखे ग्रंथ नाही, पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, अन्नासारखं दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही, आणि महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांनंतर दुसरा छत्रपती नाही. पण छत्रपती एकच. आज एक शिवाजी राजा नसता, दिल्लीच्या तख्तावर परकीयांची सत्ता असती, तुम्हा आम्हाला परमिशन काढणं पडली असती. हुजूर, हा महाशिवरात्रि का त्योहार है, आपकी इजाजत हो तो हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते हैं. पण एक लाल मायना असा घडवला. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जाती सोबत घेतल्या. 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करून स्वराज्य तुमच्या आमच्या हातात दिलं. आता ऐसे होणे नाही. एक शिवाजी राजा नसता, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होते तो सबकी ही सुन्नत होती थी. एक शिवाजी राजा नसता तर परमिशन काढणं पडली असती. आणि एक लाल मायनं असा घडवला. 35 वर्ष त्यानं आपलं आयुष्य स्वराज्यासाठी गमवलं. आता ऐसे होणे नाही. मग जसं शिवाजी महाराजांनंतर दुसरा छत्रपती नाही, तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा इतके कोणी होऊ शकत नाही. किती दिवस शाळेत जा, कोणती पदवी घ्या, किती बी शिका, पण ज्ञान ज्ञानोबा. एखाद्या बिनडोकानं जर तुम्हाला विचारलं ज्ञानेश्वरी मध्ये असं काय आहे, काही काही बिंडो विचारतं महाराज लोकांनी, ज्ञानेश्वरीत असं काय आहे, त्याचं उत्तर एकच आहे, ज्ञानेश्वरी मध्ये तू सांग काय नाही. प्रत्येक गोष्टीचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान आहे. ज्ञान हे पूर्णांक आहे आणि पदवी हे अपूर्णांक आहे. पक्वाज वाजवणं हे ज्ञान आहे, त्याला बोलाचं ज्ञान म्हणतात. ज्याने बोल समजले त्याला पक्वाज आला. गायन करणं हे स्वराचं ज्ञान आहे, ज्याला स्वर समजला त्याला गायन आलं. कीर्तन करणं हे बी काय आहे, ज्ञानच आहे. 2 तास समाज आपल्याकडे आकर्षित करून ठेवणे ज्ञानच आहे. 2 तास कीर्तनातून कोणाला उठू देऊ नये आणि घरात कोणाला सुखानं झोपू द्यायचं नाही, त्याचं नाव कीर्तन. साऊंडची सेटिंग करणं हे बी काय आहे, ज्ञानच आहे. म्हणजे ज्याले आहे त्यालेच आहे, सगळे आहे काय. 2च बॉक्स, एकच माणूस, 2च मशीन, पण क्लिअर आवाज. आणि इकून 6 बॉक्स, इकून 6 बॉक्स, वर 12 भोंगे. आणि इकून महाराज बोलले तर तिकून बाईचा आवाज निघे. त्याने किंमत नाही ना. थोडंसंच पण क्वालिटी, थोडंच पण क्वालिटी. दूध अर्धा शिंगलच प्यायला पाहिजे, पण बिन पाण्याचं. आता 2 शिंगल दूध आणि 3 गिलास पाणी तांब्या घेऊन पोहू नको. नाही पेलं तर चालेल, थोडंच पे पण क्वालिटी. शेती 2च एकर, पण 8 क्विंटल सोयाबीन, 9 क्विंटल गहू, 12 क्विंटल कापूस. नाही तर 20 एकर वावर, 5 एकर गाजरे गवत, 5 एकर इडी बाबू. 5 एकर नदीत वाहून गेलं जाईल, 5 एकराहून मारा चालल्या बहीण भावाच्या. तू मला राखी बांधून दाखव, तू मला कुकू लावून दाखव, तू माझ्या आधी येऊन दाखव. थोडंच पण पोरग एकच, पण शिवाजी राजासारखं, संभाजी राजासारखं, ज्ञानोबा तुकोबासारखं, मृदंगाचार्य, गायक, सीमेवर, बॉर्डरवर, शेतीत, सर्व्हिस मध्ये, कथाकार, कीर्तनकार, बॉर्डरवर, शेतीत, सर्व्हिस मध्ये, ग्राउंडवर. एक तर बकऱ्या मागे, पण कुठीतरी तो पाहिजे. आणि एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे तुम्हाला किती मुलं आहे, म्हणे मला 2. म्हणे तुम्हाला बाई, म्हणे मला 8. म्हणे तुमचे 2 काय करता, काही नाही. म्हणे एक मृदंग वाजवते, दुसरा गायन करते. म्हणे तुमचे 8 काय करता, काही नाही. म्हणे 6 जेल मध्ये आणि 2चं पकड वाजून सुटलं. आता असे नमुने आगलायला फिरतात. एकच पण क्वालिटी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा काही काहीच्या घरी गेले की काही काही लोक आम्हाला म्हणता महाराज काय आमचा म्हातारा आहे. सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हेच राहिले 120 वर्षाचे जुनं कोळ. आमच्याकडे भाषेत जुनं कोळ. सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हेच राहिले जुनं कोळ. म्हटलं किती वर्षाचे आहे, म्हणे 120. म्हटलं त्याच्या गळ्यात माळ आहे काय, म्हणे नाही लेख. म्हटलं मग ठेवला कशाला इतके दिवस. 120 वर्षाचा होऊन जर त्याला नातायचा उद्धार समजत नाही, तो आज बी नदीत फेकला पूर आल्यावर, त्याच्यापासून काही जळेल नाही. 60 वर्षाचे 2 ठेवा पण माळकरी. थोडेच दिवस, थोडंच पण क्वालिटी.
चालताना असं त्याला दोघांनी रामराम केला पाहिजे, बसताना असं बसा, दोन माणसं जवळ येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा ज्याला समजलं आपण मेलो त्याच्या डोळ्यात खळखळ आसू आले पाहिजे, त्याला म्हणता मरण. थोडेच दिवस, ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, ज्या दिवशी झोपायला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा, पण 100 दिवस कोला होऊन जगल्यापेक्षा 10 दिवस जगा पण वाट म्हणून जगा. त्या जगण्याला किंमत आहे. ही माती संभाजीराजेची. थोडंच पण क्वालिटी. 120 आणि 130 चांदेव बनूच नको. शिवाजीराजे 35 वर्ष पण छत्रपती, संभाजीराजे 32 वर्ष पण धर्मवीर, तुकोबाराय 42 वर्ष जगद्गुरु, सावता महाराज 44 संत शिरोमणी, ज्ञानोबाराय 22 माऊली, आपला 120 अप्पा. कोणता नातू काही शिया देव गप्पा. त्याचं थोडं पण क्वालिटी. पदव्या कोणती घ्या पूर्णांक काय, ज्ञान कोणतंही घ्या पूर्णांक. पदवी कोणती घ्या पुरी झाले, एखादे डॉक्टर झाले, डॉक्टर पुरे तज्ञ आहे काय. कोणताही एक विषय, माणसाला डॉक्टर म्हशीला चालत नाही, म्हशीला डॉक्टर कुत्र्याला चालत नाही, कुत्र्याला डॉक्टर कांना घशाला चालत नाही, कांना घशाला थंडी तापत नाही. कोरोना डॉक्टरची काही गरज नाही. आले आता गेले. एखादे मास्तर झाले, मास्तर पुरे तज्ञ आहे काय. गणिताचं येते त्याला हिंदीचं येत नाही, हिंदीचं येते त्याला इंग्रजीचं येत नाही, इंग्रजीचं येते त्याला इतिहासाचं येत नाही, इतिहासाचं येते त्याला भूगोलाचं येत नाही. पण ज्याला कशाचं येत नाही तो शाळा काढल्याशिवाय येत नाही, त्याला ते येते. काहीले वाजवता येते म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते वाजवता येत नाही. ज्याला दोन्हीच येत नाही त्याला कीर्तन येते. काहीले वाजवता येते म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते, ज्याला कीर्तन येते त्याला दोन्ही येत नाही, ज्याला तिन्ही बी येत नाही त्याने इना घेऊन उभं राहायचं. सोपी आहे कधी एवढं वजन घेऊन उभं राहायला. चष्मा लावलं म्हणजे ते ऑपरेशन झालं डोळ्याचं. सोपं आहे का. पण ज्याला याच्यापैकी काही येत नाही तो एवढे नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, त्याने ते येते. त्या महाराजनं रात्री काहीतरी म्हटलं बुवा. काय म्हटलं, मी शुद्धीत नव्हतो पण म्हटलं. हा पेल होता पण म्हटलं. मग तू तर शुद्धीत नव्हता, महाराजनं म्हटलं हे तुझे कसं माहित. लोक म्हणत हे लोक कोण आहे. बऱ्याचदा होते ते ऍक्सिडेंट झाला, एक म्हणे कसा काय झाला, दुसरा म्हणे ड्रायव्हर पेल होता. याला विचारलं तू कुठे होता, मी घरीच होतो. हा घरी होता ड्रायव्हर फेल होता. मग तू तर घरी होता, ड्रायव्हर फेल होता, हे तुझे कसं माहित. लोक म्हणत. म्हणजे ज्या व्यक्ती समोरचा माणूस म्हणते लोक म्हणत, लोक म्हणतच नाही, याले म्हणणं आहे पण पलटी खाऊन. कशाची संख्या झाली 25 टाळकरी एकत्र येऊ द्या, एक दारू पेनाला बोलू देत नाही. तो म्हणते मालकरी काय लायकीची आहे, भाऊन पाहिजे. तुमच्या धमकशीन तर अर्धा पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली, गाथाही गेला, 40 रुपयात तो आमचा बाप झाला. आणि तशी संख्या झाली जास्त. एका डॉक्टरच्या दवाखान्यापुढे बोर्ड होतं 24 तास सेवा. मलकापूर 24 तास सेवा. हे बाजारला गेले शनिवारी, फुल पेलो. 1:30 वाजता झोपेतून उठलं रात्री, दारू उतरल्या, घरी जायला साधन नाही, जाणं अर्जंट. त्याला ते बोर्ड दिसलं 24 तास सेवा. गेला दवाखान्याला, बेड वाजवले, डॉक्टर उठले म्हणजे जय हरी जय हरी. काय झालं, पेशंट इज व्हेरी सिरियस. म्हणजे पेशंट खूप आजारी आहे म्हणे, लवकर चला. डॉक्टरनं घड्याळकडे पाहिलं म्हणजे काय आता तर 3 वाजले म्हणे, म्हणूनच आलो. दिवस असताना आलं नसतो साहेब. डॉक्टर साहेबांनी वाटलं बिचारायचं रातचा टाइम आहे, 100-200 शिल्लक निघतील. त्यानं मोटरसायकल काढली, आले मागे बसवले, याच्यात बॅग दिली, 2 जण आले बरोबर गावाच्या चौकात. थांबा म्हणे साहेब, काय इथंच घर आहे, त्याचं लगेच बोलवणार. 4 वाजता गेला पेशंट आले, 6:30 वाजले तरी डॉक्टर चौकात आलंच नाही. शेवटी डॉक्टर घरी गेले आणि बोर्ड बदलवलं, सायंकाळी बंद राहील. आता 24 तास सेवा म्हणजे नुसतं पेशंट नेऊन सोडता काय, उतरली की सोडला. तशी संख्या झाली जास्त. म्हणजे पदव्या झाल्या जास्त, ज्ञानी झाले कमी. एक दिवस एवढे डॉक्टर होतील, आपल्याच नाळे आपण तपासा. आबानं नाताची, बुडीनं बुडेची. मास्तर एवढे होतील, आपले पोरं घरी शिकवा. A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर माजर, D फॉर कुत्र. चालते ज्ञानच तितकी झाली. मला पूर्वीच्या काळात 10वी पास 12वी पास टपची पदवी होती.
म्हाताऱ्या माणसाच्या काळात विचारा ते. बरेच लोक म्हणतात मी जुन्या काळातला मॅट्रिक पास झालेला, आम्ही तलाठी झालो असतो पण आमचा बुडामध्ये जाऊ नको. परिस्थिती गरिबीची होती, वावर सांभाळणारा कोणी नव्हतं, भाऊ लहान लहान होते म्हणून मी गेलो नाही. नाही तर मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे, आज मी तलाठी असतो, मला 25,000 रुपये पेन्शन असतो. म्हणजे जुन्या काळातला मॅट्रिक पास टपची पदवी होती. आताच्या काळातला 12वी पास बकऱ्या घेऊन जाते मोबाईल उचकते बाबू खाली. मग 10वी 12वी लिहायला राहायला काय, म्हणजे पदव्या झाल्या जास्त, नोकऱ्या झाल्या कमी. शाळा तर इतक्या झाल्या, शाळा येड्या बाबू सारख्या शाळा झाल्या. कोणी 2 खोल्या उभ्या करायच्या, हायस्कूल. लोकांना पोरं आणा कुठून, पोरं कमी पडली, इतक्या शाळा झाल्या. शेवटी गुरुजी गावात हिंका रजिस्टर पेन घेऊन पोरं सापडले. हा कोणाचा आहे, आमचाच आहे, मग आमच्याकडे टाका. हे म्हणता आमच्याकडे टाका, ते म्हणता आमच्याकडे टाका, आता आम्हाला एकच आहे, कुठे टाका. बरं पोरगा अर्जंट त्याची गोष्ट नाही, तू याची उभी कर, मी लेकरू आणतो. ज्या वक्ती 5-5, 6-6 पोरं होत्या म्हाताऱ्या माणसाच्या काळात काय येणं शाळा काढल्या नाही. पोरं शेतात जाऊ जाऊ डाबडुबली खिव खिव चिचा पोरं खाऊ खाऊ मेले. आणि आता पोरं कमी नाही पडले तर येईल उताला. मग लोकांना पोरं आणा कुठून, ज्याने बायको आहे त्याने सरकार तिसरा होऊ देत नाही. समजो हमारे दो, ज्याने बायको आहे त्याने सरकार तिसरं होऊ देत नाही. आणि जे बिचारे बायका करायच्या मार्गावर आहे त्याने कोणी बायको देत नाही. पोरं येतील कुठून, आणि वरून आपण बोंबलतो लोकसंख्या वाढली, आपली वाढली काय, आपली वाढली. आपल्या घरात 4 माणसं आहे, किती आजी 4, मुलगा मुलगी पती पत्नी किती झाले 4. आता मुलीचं लग्न झालं, मुलगी निघून गेली, किती राहिले 3. मुलगी गेली, सून आली 4. सून आली, सासू गेली. सून आल्यावर सासू कशाला जाईल, सून आली सासू मेली, किती झाले 3. सासू मेली, नातू झाला 4. 5 होत कुठं गेला. लोकसंख्या आपली वाढली काय. रस्त्याच्या बाजूने भिकारी झोपता पाय ठोकून शहरात, मलकापूर सारखं शहर आहे, जळगाव भुसावळ सारखे शहर आहे. रस्त्याच्या बाजूने भिकारी झोपता पाय ठोकून त्याला 11 लेकरं. किती 11. जैतन आपल्या धुळ्यात, भाकरी आपल्या घरच्या, पळम आपला चोरून नेला गावातला. तुम्ही जास्त बोलसान आपल्याला हाणायला घ्या. 11 लेकरं जोडच्या बाजूने झोपतात, तिथंच त्याचा संसार आहे, तिथंच जेवण करतात, तिथंच खाता पितात, तिथंच राहतात. हाय का त्याला फॅन, हाय का त्याला एसी, हाय का त्याच्या अंगात अथरून, हाय का त्याला पांघरून, हाय का त्याला चांगले कपडे, हाय का त्याच्या पायात चप्पल, हाय का त्याला पोटभर भाकर, हाय का त्याच्या अंगाले कपडा, हाय का त्याला स्वेटर, हाय का त्याला मोफलर. वरून एवढी थंडी होती, हाय त्याला अथरून, हाय त्याला पांघरून, हाय त्याला गादी, हाय त्याच्या डोक्याला तेल, हाय त्याला फॅरन लावली. पण कसे झोपतात, वा 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 वा. कुत्र्याची मारामारी अथरूनवर येऊन पडली तरी उठत नाही. आणि लखपतीच्या बंगल्यात नुसती माझ्याच पोतू द्या, म्या उठला, उघडा होऊन भोपला. संडासात बॅटरी चमकोईन, बाथरूम मध्ये चमकोईन. त्याचीच सावली पाहून मागे सरकला, 4थ्या मजल्यावरून तिनावर पडला. म्हशी डोळ तोडून पळत निघल्या, पहिलं घायबरलं शोर आली की काय विठ्ठल. जसं आपल्यावर प्रेम करणारे अनेक झालेशील, पण आई इतके नाही. आईनं मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. महाराज आपल्या बऱ्याच लोकांच्या जीवनातले प्रसंग आहे. डॉक्टर घाई घाई येतात, इकडे या पाटील, पाटील इकडे या. काय झालं डॉक्टर साहेब, 2 पैकी 1 करू शकतो, एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर बाळाच्या आईचा जीव वाचवू शकतो. बाळाला जिवंत राहायचं असेल तर बाळाच्या आईचे तुकडे होतात, बाळाला जिवंत राहायचं असेल तर बाळाच्या आईचा जीव जाते, पोट कापावं लागते. आणि बाळाच्या आईला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे होतात. सांगा काय करू. बापाच्या तोंडातले शब्द आहे, डॉक्टर साहेब बाळ मरू द्या मेलं तर आमची पत्नी जगवा. त्याच वेळी डॉक्टर आतमध्ये जातात, त्या ताईला विचारतात, ताई मोठं धर्मसंकट आहे, कुठून डॉक्टर झालं माझं मलाही कळत नाही, 2 पैकी 1 करू शकतो, एक तर बाळाला जिवंत ठेवू शकतो, नाही तर तुम्हाला जिवंत ठेवू शकतो. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळ मरते, आणि बाळाला जिवंत राहायचं असेल तर तुमचा जीव जाते. सांगा काय करू. मायेच्या तोंडातले शब्द आहे, खरं सांगू डॉक्टर साहेब, अहो लवकर बोला, वेळ कमी आहे. डॉक्टर साहेब खरं सांगू, अहो लवकर बोला. डॉक्टर साहेब माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, माझा प्राण गेला तरी चालीन, पण माझ्या कुळाचा दीपक जगवा. याले माय म्हणतात.
आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली तर आमच्या मायबापाची. आणि प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरांना आईचं काळीच काढलं. सुरा घेतला आपल्या मायेच्या पोटात खोपसला, चाकूवर काळीच घेतलं, रस्त्याला धावत सुटला. अरे धावता धावता ठोकर लागून खाली पडला. तर आईचं काळीच म्हणत होतं, बाळा तुला लागलं नाही ना. जगातला एक देव असा आहे ज्यानं स्वतःचं दूध आपल्या भक्ताला पाजलं, त्या देवाचं नाव माय आहे. ज्यानं आईच्या पायाला हात लावला त्याला हात लावील तिथं सोनं आहे. ज्यानं बापाच्या पायाला हात लावला त्याला हात लावील तिथं सोनं आहे. ज्यानं माय बापाच्या पायाला हात लावला त्याला सकळ तीर्थे एकाच ठिकाणी घडली. हे ताकद माय बापाच्या पायात. किती धनदौलत संपत्ती असू द्या पण माय बाप जर सुखी नाही तर काही अर्थ नाही महाराज. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी कमाई है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है. लाख नहीं ये खाक है सब, इस बात को मत भूलना. उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी मायबापाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. काळ्या मुळ्या यचा यला माय जाय राणी, अरे पायात नशे वाहन तिच्या चाले रानोराणी. अरे काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मुले तिच्या मुली दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होता जवाताना, दुष्काळात मायच्या माझे आटला होता पाना. पण उपाशी नाही ठेवलं तिनं पीठ घेतलं, पिठामंदी पाणी टाके मले पाजत जाय, तवा मले तिच्या मुली दिसते माझी माय. बाप माझा रोज लावे मायच्या मागटून, अगं बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम. शिकून सान कुठं मोठा महाराज होणार हाय, तवा मले महाराज मुली दिसते माझी माय. आई ती आई आहे, बाप तो बाप आहे. आई मायेचा सागर आहे. आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली तर आमच्या मायबापाची. आईले मम्मी म्हणणार आहे बिनडोकायले, काय आईची किंमत समजणार आहे. मम्मी हे ऑस्ट्रेलियन जातीच्या कुत्रीचं नाव आहे. पण आम्हाला मेंदू नसल्यामुळे ते आम्ही नको नाही ठेवलं आमच्या जन्मदाते आईने. किंवा इराक मध्ये अमेरिकेमध्ये जर माणूस मेला तर अशी पेटी बनवली जाते, त्यात चंदन पावडर टाकली जाते, त्यात मीठ टाकलं जाते आणि तो जो मेलेल्या माणसाचा पुतळा तयार होते त्याला नाव देता मम्मी. मग आपल्या जन्म देणारी मायमध्ये पुतळा आहे काय? बापाला काय म्हणतात बिलकुल पप्पा. पप्पा कोणाला म्हणता माहिती आहे का तुला? ते मराठवाड्यात जा तुम्ही थोडं पुढे लोक कोंबड्याने त्याने टाकतात पापा 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 पापा. मग आपला बापला असतो याचा कोंबडा आहे काय? धर्म संस्कृती काही आहे की नाही ठिकाणावर. अरे माय आणि बाप अंतकरणाला पाजर फोडणारे शब्द आहे. भिकारी जर तुमच्या दारात आला तर तो एकच शब्द म्हणते वाला माय. माय म्हटलं म्हणजे भिकाऱ्याने भाकर भेटली. दुसरी भाकर नसू द्या, मुठभर तांदूळ भेटतील, हा नाहीतर एका जेवारीचं पीठ भेटेल, पण भिकाऱ्याची झोळी दारातून खाली जाऊ देत नाही. हे ताकद जर कोणात असेल तर हे माय या शब्दात आहे. आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात माय बापाची झाली. काही काही बिनडोकायनं माय बाप हुसकून दिले, सासू सासरे बोकांडी बसवले. जर कोणाची येत असतील तर कीर्तन होईल तदलोक राहू द्या. कीर्तन झाल्यावर पोत्यात घालून दांडक्यानं हाणून धरणात फेका. जैन बिचारायला जन्म दिला त्याला घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि बाकीचे आणून बसवायचे. कोणा देवान सांगलं तू जर एवढा दानशूर आहे, एवढा विद्वान आहे, एवढा करण आहे, पहिले आईबाप सांभाळ आणि मग सासू सासरे सांभाळ. देव एवढे दिवस की खावं. सासू सासरे बी मायबापासारखेच आहे, पण मायबाप वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचे आणि सासरा अशी चालला बोलतो. काही काही दोन भावाच्या मारामाऱ्या होतात आणि हिसा वाटीले सासरा बोलावतात. पाय डोके बास. भांडण कोणाचं? दोघं भावायचं आणि हिसा वाटणी करायला कोण? सासरा. म्हणजे गावातले प्रतिष्ठित नागरिक असतात ते म्हणतात काय बोत योग काय म्हणणं आहे. हा म्हणते तुम्ही बोलू नका, मामा कासाठी आले. मामा तुम्ही बोलू नका म्हणते, मामा म्हणतील कसं होईल. आता मामाच मामीनं 3 हाणला बांधू बांधू. मामा काय सांगितले? एकाच बापाची इस्टेट आहे, एकाच बापाची भांडी आहे, एखाद्याने एखादा गिलास कमी नाही तर एखादं ताट जास्त. सासऱ्याने हिसा वाटी करायची, आपण वाटून घ्यायची, लोकांनी फटू काढायचे. आणि इस्टेट आपल्या बापाची. कोणी देवान सांगलं 1.5 दिवसात सून आली, 1.5 दिवसात आणि म्हणते काय होतं या घरात?
पण महापाय लागला त्यापासून खरी प्रगती झाली. डोके बाज काय होतं, पण जापासून मी आली आणि बाशिंग सोडलं त्यापासून मग पाय लागला या घराले. असं झालं की बंगला बांधला गेला, ट्रॅक्टर आलं. मग तुझ्या पायात जर एवढी ताकद होती तर तुझ्या बापाची लाईन कशी काय कट झाली? आमच्या बापानं डोक्यावर जगलं वाहून संसार केला. आमच्या मायानं दुबळ्याच्या पदराखाली झाकून लेकरं लहानाचे मोठे गेले. मुला मुलींचे लग्न करून दाखवले, लेकरं सर्व्हिसवर लावून दाखवले. उपाशी पोटी राहून तुमच्यासाठी इस्टेटी घेऊन ठेवल्या. याचं तुम्ही न ते म्हातारपणात काय दिलं? झोपले का? शेवटी म्हातारा मंदिरात गेलो. कुठं? मंदिरात. आणि मग त्याची सुनबाई रडू रडू सांगे शेवटच्या दिवशी बाळायले आमच्या मामाजीने मोक्षच भेटला. मोक्ष मोक्ष. अरे मामाजीले कसा मोक्ष भेटला हे मामाजीले हनुमंतालाच माहिती. कारण मामाजी सांगू शकत नाही हनुमान काही कोणाशी. अरे आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. जसं श्रीमंत अनेक झाले जगात पण रावणा एवढे आहे काय कोणी? रावण किती श्रीमंत, कोटी घरं काश्याची, कोटी घरं तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची रावणाकडे. आपल्याकडे 2च अंगठ्याला आपण पंक्ती करतो, भात घे भाजी घे, बिट्टी आण कांदा फेक. एक सासऱ्याने दिला आणि एक सापडे. काही काही असते सवय. एक असाच बाजारात गेला, त्याच्या बोटात 2 सोन्याचे अंगठ्या. एका बाईकडे उभा राहिला आणि वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे, वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे. त्या बाईने समजले आले कोणता रोग झाला. त्या बाईच्या पायात एवढ्याने सोन्याचे कळे होते पायात. त्या बाईनं अशी साडी केली म्हणे वांगे 10 रुपये, टमाटे 15 रुपये, कांदा 100, लसूण 500. जे पयाला तर तुम्ही बाजारात दिसलं. अरे तुझ्या हातात होते पण तिच्या पायात होते. भाजीपाल्यावाले म्हणजे का साधे समजले का तुम्ही शेतकरी? हे उगाच मालाले भाव नाही, निसर्ग साथ देत नाही, सरकारले मेंदू नाही म्हणून सांगा तुम्ही. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या जागी 4 व्हीलर उभी राहिली. 4 व्हीलर, पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओ, काळ्या कलरचे कार, कुकडी पिठात. पण निसर्ग साथ देत. खरा दुखी जर कोण असेल बिचारा तर शेतकरी. कोण आहे? शेतकरी. पण निसर्ग साथ देत नाही तर नाही, सरकारले मेंदू नाही. जुनी तेच आहे, नवी तेच आहे, एकामेकात घुसली ती तेच आहे. त्याची घुसाघुशी सरली नाही तर आपल्याला कुठून बाहेर काढतील. फक्त ज्यानं उठलं त्यानं शेतकरी हाती घ्यायचा. कोणी असो तो मग महाराष्ट्रात कोणतेही सरकार असो. भविष्यात शेतकरी सुखी करू, आज नाही भविष्यात. भविष्य काही येत नाही. शेतकरी काही सुखी. बरं त्याचं नाव बी काय खास दिलं, राजा. राजा राजा अर्धाला बिळ्यावरते राजा. ज्याच्या घरी 4 कानी मकान त्याने पिवळं काढलं, आपला मेला अर्ध्या एकरावर राजा. ज्याचं कुदात वाहून गेलं त्याला पैसे नाही, ज्याचं वाहून नाही गेलं त्यानं कधी घेतले कधी पेला कोणालाच माहिती नाही. आपला राजा. सगळे दुखी जर कोण असेल तर शेतकरी. पण खऱ्याने न्याय नाही महाराज. तुम्ही पहा वारकरी महिन्यापासून जाता पंढरपूर लोकांना करा ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. कोणी त्याच्याकडे पाहिजे नाही. एखादा मोठा माणूस शेवटच्या दिवशी येते, गाडीच्या खाली उतरते, डायरेक्ट पांडुरंगाला त्याच्या हातून पूजा, गळ्यात टाक, लगेच 2 मिनिटं दिल उभं राहायचं. लगेच दुसऱ्या दिवशी पेपरले काल ते भजनात बनले, कुठे बनले? काल ते भजनात बनले. आता ते पहिलेच रंगेल होते, बहुतून अजून रंगवते. मग खऱ्याला न्याय आहे काय? एखाद्याचा वाढदिवस असू द्या, 2 डझन केळं घेतात, 1 केळं भिकाऱ्याच्या हाती, लगेच त्याचा फोटो दुसऱ्या दिवशी पेपरले, बुलंद फळ वाटप. शब्द कुठून आणता काय? बुलंद फळ वाटप. भिकाऱ्याला किती दिलं? 1. उपस्थित 50-60 नावं आणि 23 कार्यकर्त्याला खाल्ले, पत्र बकरे दिले. 4 दिवस पेपरले चाललो बा. 1 शाल भिकाऱ्याच्या अंगावर टाकायची. जाहीर कापड वाटपचा कार्यक्रम पार पडला. भिकारी झपल्यावर घरी घेऊन आला. राष्ट्रगीत पाटणीन झेंड्याचा उभा केला, भारत माता की. गुरुजीनं सावधान म्हटलं तर यानं अशी दंगली गेली. मग झेंडा खाली घ्या आणि याले उलट अटकवा. झेंडा वंदन कोण केलं पाहिजे? 35 वर्ष आपली जवानी ज्यानं भारत मातेच्या पदरात अर्पण केली त्याचं नाव जवान. तुम्ही आम्ही जवान नाही, आपण तरुण आहे. आणि तरुणा तो भाग्यवंत जो नटे हरी कीर्तनाला.
35 वर्ष आपली जवानी ज्यानं भारत मातेच्या पदरात टाकली, असा 35 वर्ष सेवा करून एखादा जवान जर आपल्या गावात रिटायर होऊन येत असला, त्याच्या हातून झेंडा वंद, म्हणजे झेंड्याने फडकताना तेवढा अभिमान आणि फडकवणाऱ्याला तेवढा स्वाभिमान. काय मत आहे तुमचं? पण खऱ्याला न्याय नाही. वरून हे दोन शब्द बोलतील, मग ते याला माहिती. आज 26 जानेवारी, इंग्रज आहे ना खूप लुटलं. पोरं म्हणा लुटू दे, पण तुझ्या इतकं नाही. तुला चॉकलेटाने गोळ्याही हाणल्या. मग खऱ्याला न्याय आहे का? खरा दुखी जर कोण असेल तर शेतकरी. कोण आहे? मी तुमच्यातला आहे. फक्त मी उभा आहे, तुम्ही सगळे शेतकरीच आहे. मी तुमच्यातला आहे, मी शेतकऱ्याचाच आहे. पण आज खरा दुखी जर कोण असेल महाराज तर शेतकरी. मग पांडुरंगाने एकच सांगा, देवा शेतकरी राजा सुखी होऊ दे, शेतकऱ्याच्या दारातली गाय वाचू दे, आणि वारकऱ्याचा भगवा झेंडा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे, एवढंच दे. बाकी सगळं जगात पण भगवा झेंडा फडकत राहू दे, गो माता वाचू दे, आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे. मग बाकीचे ऊत आला पैशाचा आमच्या सहित, आमच्याच कशाने लपून ठेवा. पण खरं दुखी जर कोण असेल तर शेतकरी. पुऱ्या जगाला अन्न पाणी पुरवण्याचं काम जर कोणाचं असेल तर शेतकऱ्याचं. रात्री बेरात्री शेतकरी वावरात जातात, रानात बोलवतात. काही काही मला साप हे डसून मरण पावतात. काही काही हे एवढं सोपं नाही, ते आपण जेवढं समजतो तेवढं. रात्री बेरात्री शेतात कष्ट करतात, बिचारी जागतात. म्हणून खरा दुखी जगामध्ये खरा दुखी जर कोण असेल तर शेतकरी आहे. शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. मग हे तर रावणाची फक्त संपत्ती झाली. कोटी घर काश्याचे, कोटी घर तांब्याचे, शुद्ध कांचनाचे, सप्तकोटी, 7 कोटी सोन्याची, हे त्याची संपत्ती झाली. त्याचं कुटुंब 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू, 4,30,000 माणसं एकट्याच्या घरात. किती? 4,30,000. म्हणजे त्या साखर किती भेटली शिक कळतो का? लाडक्या बहिणीचे पैसे किती जमा झाले शिकते? थैली घेऊनच बसला शिकतो 1500 रुपये, 7,500. 80,000 बायका म्हणजे कमी पैसे होतात. आणि रावण म्हणजे साधा नव्हता महाराज. आता हे आपले लोक फुकट त्याला पेटवतात. पेटोवा रावण, पेटोवा रावण. रावणाने सीता दिली, पेटोवा. त्याला नेऊ दे तू ठिकाणा. रावणानं सीता दिली हे कधीच लक्षात ठेवू नका. पण त्यानं आईसाठी महादेवाचं शिवलिंग आणलं. चांगल्याशिवाय राहू नका. रावण साधा होता काय? 7 कोटी घर शुद्ध सोन्याची असल्यावर महादेवाचं भजन करणारा पहिला भक्त रावण. किती? 7 कोटी शुद्ध सोन्याचे घर असल्यावर महादेवाचं भजन करणारा पहिला भक्त रावण. आपल्या नुसतं गयात आमदारांना हात टाकणारे लोक 3 दिवस कोणाशी बोलत नाही. तो स्वतः राजा 7 कोटी घर सोन्याचे तरी महादेवाचं भजन करे. आणि भजन बी साधन होतं. पूजा करायला बसला की 21,000 कमळाचे फुलं महादेवाच्या पूजेत ठेवत होता. किती? 21,000. एका दिवशी 1 फुल कमी पडलं, मुंडकं कापलं रावणानं, पूजेत ठेवलं शिरकमळ म्हणून, पण पूजेतून उठला नाही. ही भक्ती होती त्याची. आपली भक्ती आहे काय अशी? आपला कुठला देव नाणत होता, कुत्रा आलं, यानं देव फेकून आणला. देव म्हणे धान नको भाऊ, पण फेकून नको. आपली भक्ती जुळती महाराज. नुसतं नारळ कधी फोडणं असतं. हनुमंताला नारळ 4 पोरं सोबत पोरगीच्या थैलीत घेतला. कशाने? पाणी प्यायला. रट्टा मारला लगेच. बाबा इकडे टाक, इकडे टाक. पाणी आलं. एक म्हणते पिऊन घे. त्याची बहीण म्हणते नाही नाही, डोक्याला खाऊ, केस वाढतात. कुठून शास्त्र तयार झाले काय? एक म्हणे ठेव देवाले. ठेवले रे. किती खांदे ठेवले? म्हणजे 2. बाबा 9 ठेवता, 9 ठेव. 9 खांदे ठेवते. ठेवले. दर्शन घे. घेतलं. मग एक काम कर आता, काय आपूस वय भगत, म्हणजे नाणं उचललं घरी घे का भगत, उचलून घे आणलं. गावात काय बोंबलला, देवाला काय फोडलं नाही. बरं, हे तर लहान लेकरायचं झालं. महिला मंडळ बी पाहत